मंडळी, स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर याआधी आपण तिळाची चटणी कशी बनवायची ते बघितलं आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि जवसाची चटणी कशी बनवायची ते दाखवा यासाठी कमेंट्स आलेल्या आहेत, म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण बनवतोय। तर जवसाची चटणी पौष्टिक आहे, अतिशय रुचकर लागते आणि बनवायला खूप सोपी आहे। फार काही साहित्य लागत नाही आणि जवसाचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत, त्यामुळे तुम्ही ही जवसाची चटणी नक्की बनवा। आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग सुरुवात करूयात जवसाची चटणी बनवायला। तर इथे मी 1 वाटी जवस घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण हे जवस भाजून घेऊयात। तर जवस भाजण्यासाठी इथे गॅसवर कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घालूयात जवस। आता हे जवस मंद आचेवर चांगले फुलेपर्यंत भाजून घेऊयात। जवस सतत हलवत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजूनी हा जवस व्यवस्थित भाजला जातो। जवस जसा जसा भाजला जातो तसा तसा तो उडायला लागतो। आता हे जवस एका ताटामध्ये काढून घेऊयात। जवस भाजल्यानंतर एका ताटात काढून घेतलेला आहे। तर आता हे संपूर्णपणे थंड करून घेऊयात। जवस थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर आता यामध्ये घालूयात 2 चमचे जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, त्यानंतर 2 चमचे बेडगी मिरची पावडर, तर इथे मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। आणि तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही साधी मिरची पावडर घालू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। तर हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तर इथे आपली खमंग आणि चविष्ट अशी जवसाची चटणी बनवून तयार आहे। तर इथं जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे। तर ही 1 ते 2 महिने छान टिकते। तर अतिशय पौष्टिक आहे, तुम्ही नक्की बनवा। आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।